नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. ढगाळ हवामानामुळं तापमानातही घट झालेली दिसते. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील 2 ते 5 दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत. कोणत्या भागात मुसळधार पाऊस राहणार आहे व कुठे गारपीट होणार आहे याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यात पुढील 5 दिवस काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील असा अंदाज देण्यात आलेला आहे. तसंच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यातही 2 दिवसानंतर पावसाला पोषक हवामान राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही भागात पावसाला पोषक हवामान आहे व अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यातही शनिवार आणि रविवार काही ठिकाणी विजांच्या आणि ढगांच्या गडगडासह हलका पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर यवतमाळ, वाशिम, वर्धा या जिल्ह्यात शुक्रवार ते शनिवार असे 3 दिवस पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. तसेच नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या शहरात काही भागात विजा आणि ढगांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, शनिवार आणि रविवार कोकण पट्टी तसेच मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची ताजी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.